एकही पेपर नीट ठेवत नाहीत. आल्यावर म्हणतील अश्विनी हा पेपर कुठे आहे, तो पेपर कुठे आहे, मला दे. हे पण ना मामी कुठचं एक म्हणणं आहे, असं काही नाहीये, हे सगळं माझ्या नावावरती खपवतं. ह्याला बोलायचं जे काय बोलायचं. काय काय भांडताय काय तुम्ही? बसा इथे, दोघंही बसा. काय झालं, काय हवंय तुम्हाला? तू गुला चपाती भाजी देतेस ना डब्यात, तू आम्हाला आमचा फेवरेट फूड का नाही देत? बरं काय हवंय तुम्हाला? पिझ्झा नको, पास्ता नको, बर्गर. पण शाळेत तर चपाती भाजी कंपल्सरी आहे ना संजू. मामी तू टीचरशी बोल. मला काय वाटतं माहितीये ना की चपाती भाजीच खाल्लेली बरी. तू जर टीचर सारखं बोलणार असेल तर मी नाही बोलणार, कट्टी. अरे बापरे. ए संजू असं काय करतोस रे? असंच करणार. ठीक आहे, डोशाचं पीठ बाहेर काढून ठेवलं होतं, आता कुणाला नकोय तर परत फ्रीज मध्ये ठेवून देते, चालेल ना? नाही नाही मला हवेत. पण तू तर माझ्याशी बोलणार नाहीयेस, मग तू खाणार कसं? मी उद्यापासून नाही बोलणार, आज बोलणार. कसला रंग बदलतोस रे? आता आई म्हणाली डोसा करणार, तेव्हा तर बोलला खाणार खाणार, आणि मगाशी बोलत होता की नाही खाणार. कसं आहे रे? अरे अरे काय करताय दोघं, केवढे भांडताय, त्रास होतोय रे. सॉरी मम्मी, सॉरी. मी त्रास नाही देणार तुला, मी शाण्यासारखं वागणार. संजू काय झालं अरे? काय नाही, मी तुला त्रास नाही देणार. कोणी काय सांगितलंय का तुला? नाही आई, असं काही नाही झालंय. आम्ही दोघं खेळायला जाऊ का? म्हणजे कंटाळा आलाय खूप. हे बघ संजू, मामाबद्दल कुणी काही सांगितलं तरी विश्वास ठेवायचा नाही, कळलं? हो मामी, मला माहितीये. मामा गावी गेले त्याच्या कामासाठी. त्याचं काम झाल्यावर तो परत येणार आहे. आणि ना मामाला मी येताना संजूसाठी गिफ्ट आणायला सांगणार आहे. नको मामी, मला गिफ्ट नको. मामा आल्यावर ना आपण पार्टी करूया. चालेल, मग मी पार्टीला तुमच्या दोघांच्या आवडीचे पदार्थ करेन, ठीक आहे? आई मी आणि संजू खेळू? बरं जा तुम्ही दोघे, पण माझी पण एक अट ऐकू. शाळेचा अभ्यास अगोदर करायचा. संजूने सांगितलंय ना की पोर्शन खूप पुढे गेलाय. कुणीही सांगितलं तरी शाळा बुडवायची नाही, कळलं कुहू? हो आई. तुम्ही इथे खेळा, मी दोघांसाठी डोसे करून आणते. अगं माई, तू कधी आलीस? मगाशीच आले मी. मी संजूसाठी डोसे करते, तुझ्यासाठी पण टाकते. नाही नाही, मला नको. अगं नको काय म्हणते, निदान लिंबू सरबत तरी घे. आई तुम्हाला पण करू का? नाही नको आशू, अगं खरंच नको काही. ए नाही, मी करते, आलेच. तू पण काय नको म्हणते? हिचं ना काही कळेनासच झाले. कधी नीट असते, कधी कोणाचं काही ऐकूनच घेत नाही. उज्ज्वला ताई, तुम्हाला चालणार असेल तर आशूला काही दिवस मी आमच्या घरी घेऊन गेले तर चालेल का? कल्पना चांगली आहे, तिलाही थोडा बदल मिळेल आणि माझी इथल्या बायकांच्या कटकटीतून थोडी सुटका होईल. तरी 13व्याचा विधी झाल्याशिवाय कसं घेऊन जाणार तुम्ही? काय करताय? काय काय झालं? अहो येईल कुणीतरी. येऊ दे, त्यात काय? तू मयोनी को आल्या. अरे येऊ दे, बघू दे. ते नाही कळत त्याचे बाबा कसे रोमॅन्टिक आहेत. आई बाबा बाहेर बसलेत. अरे मग त्यांनी बघितलं तरी चालेल. त्यांना कळेल ना त्यांच्या मुलाचं त्याच्या बायकोवर किती प्रेम आहे. अश्विनी ऐक ना, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. आणि सांगू तुला, आपण कितीही मोठे झालो, म्हणजे आपल्याला अगदी नातवंड झाली, तरी सुद्धा मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला तुझ्यावर प्रेम करायचं. हो का? येस.
माझा नाही विश्वास बसत. डायरेक्ट माझं प्रेम डिनाय काय करतेस? विश्वास करा बसत त्याच्यात. मग मला पुरावा द्या. पुरावा? आता प्रेमात पुरावा वगैरे असतं. चल, प्रेम हे प्रेम असतं. तुमचं खूप प्रेम आहे ना माझ्यावर. डेफिनेटली. माझ्यासाठी तुम्ही हवं ते कराल. काहीही. मग हे जे कांदे आहेत ना ते चिरून द्या मग. कांदे? अगं बायकोला सांगितलं ना की काय हवं, कधी गाडी मागते, घर मागतात, मुझे चांद पे लेके चलो असं सांगतात. मग कांदे हवेत. अरे नुसते कांदे नाही, बारीक चिरून हवेत मला ते. कांदे बिंदू नको यार, डोळे जळतात, पाणी येतं डोळ्यात. मी नाही. डोळ्यातनं पाणी येतं का? मग ठीक आहे, नारळ खाऊन द्याल का? काय चाललंय? नारळ काय? मी नाही खावत. चल. अरे हे सगळे एक्सेप्शन आहेत. हे प्रेमात बिमात असतं, असं काही नसतं. तर कांदे बिंदे हो, याला काय अर्थ आहे? आता तुम्ही मला म्हणालात ना तुझ्यासाठी हवं ते करेन. मग एवढ्या गोष्टी करू शकत नाहीत? असं नाही ग, पण असं कांदे कुठे आता? असं असतं का प्रेम? म्हणजे आपण म्हातारे झालो, आपल्याला नातवंड झाली, तरी तुम्ही मला काही स्वयंपाकात मदत नाही करणार, हो ना? असं नाही. म्हणजे मग कसं? प्रेम वेगळं असतं. आम्ही तो दाखवतो. अगं अश्विनी, जेव्हा बघा चहा मस्ते राही. अहो, कुठे आहात तुम्ही? लवकर परत या ना, मला तुमच्याशिवाय अजिबात करमत नाहीये. साहेब, साहेब, काय होतं तुम्हाला? काय झालं? काय त्रास होतोय का? साहेब, साहेब, हे औषध घ्या. तुम्हाला जी काही आर्थिक मदत लागेल ती सगळी मदत करायला मी तयार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या आयुष्यात जे काही वाईट झालंय ते सगळं माझ्या वहिनीमुळे झालंय. तिच्यामुळे माझं बाळ गेलं, तिच्यामुळे माझा नवरा माझ्यापासून लांब गेला आणि आज तिच्यामुळे माझा संजू माझ्याकडे नाहीये. जे काही झालंय ते सगळं तिच्यामुळे झालेलं आहे. माझा दादा गेला, त्याचं मला खूप खूप वाईट वाटतंय. माझा सगळ्यात मोठा आधार होता माझा दादा म्हणजे, पण तिच्याबद्दल मला काडीची सिंपथी नाही वाटत आहे. माझ्या बाबतीत आतापर्यंत जे काही वाईट घडलं ते मी ऍक्सेप्ट केलं आणि ते मी भोगलं. आज तिच्या बाबतीत जे काही घडलं ते ती ऍक्सेप्टच करायला तयार नाहीये आणि माझं हेच म्हणणं आहे की तिने ते ऍक्सेप्ट करावं आणि जे मी भोगलं ते तिने सुद्धा भोगावं. माझ्या आयुष्यात असणारी प्रत्येक जवळची व्यक्ती तिने हिरावून घेतली, त्यामुळे तिने हे दुःख भोगलं पाहिजे, तिला त्रास झाला पाहिजे. कधी कधी तर असं वाटतं ना की दादापेक्षा तीच गेली असती तर बरं झालं असतं. शिल्पी, तुला सांगितलंय ना, तुझ्या मनातली आग अशीच पेटती राहू दे. सगळं तुझ्या मनासारखं होईल. तुझ्या वहिनीला खूप त्रास होईल, पण त्यासाठी तुला थोडी आर्थिक मदत करावी लागेल. ओ, मी तयार आहे. तुम्हाला हवी ती साधना करा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, वहिनीला त्रास झाला पाहिजे. हे घ्या, हे पैसे घ्या.
खरा खेळ सुरू झाला. आता खऱ्या अर्थाने बकरा सापडला. आई, शिल्पी तुला पण आणते. नाही नको मला, अगं नको, खरंच नकोय मला. शिल्पी, उद्या विद्युत बरोबर गुरुजींकडे जा आणि 13व्याच्या विधीसाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्याची यादी घेऊन ये. हं? कमालताई, तुम्हाला सांगू, शिल्पीने सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली म्हणून हे शक्य आहे. नाही तर आमच्याने हे सगळं नाही झालं असतं. बस सगळे विधी निर्विघ्नपणे पार पडू दे, माझ्या लेकाच्या आत्म्याला शांती मिळू दे. मलाही तीच काळजी वाटते. आपली कितीही इच्छा असली तरी वहिनी हे सगळे विधी होऊ देईल का? दादा गेलाय हेच ती ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये. मग हे विधी करणं तर तिच्यासाठी फार लांबची गोष्ट आहे. हे सगळं करायला ती तयार होईल का? मला सुद्धा तीच चिंता वाटते. बघा आता तुमची कर्तबगार गुणी मुलगी कशी त्रास देते सगळ्यांना. ही हे काही विधी होऊच देणार नाही. शिल्पी, जाम मजा येणार आहे. पुढचे काही दिवस जाम मजा येणार आहे. 13व्याच्या दिवशी इतका तमाशा घालणार आहे ना ही बाई, आणि सगळेजण तिला वेडी ठरवणार. करिअर संपणार आहे हिचं, संपणारच आहे. समजलं. कुवाळा खातेस ना? मामी डोसा छान झालं, चटणी पण यम्मी आहे. मग अजून एक आणू का गरम गरम डोसा? नको नको नको, माझं पोट भरलंय. नंतर मला रात्री भरेल. बरं, मग रात्री बोर झालं असं सांगू नको खायला. नाही, मला खायला कधी बोर नाही होत. मला फक्त घरी बसायलाच बोर होतं. अरे बापरे, बोर झालंय का? संजय, काम करूया का? मामा गावावरनं परत आला ना की तुझ्या मामाला सांगूया की संजूच्या फेवरेट मॉल मध्ये फिरायला घेऊन जा आणि येताना कुहूच्या आवडीची कुल्फी खायची. चालेल? मामी, तुला आठवते माझा एक खूप फेवरेट कमांडो होता? हो. तो नंतर हरवला होता. तेव्हा मी खूप रडलो होतो. तेव्हा तुम्हाला काय सांगितलं होतं आठवते? काय सांगितलं होतं रे? तुम्हाला सांगितले होते की कुठली वस्तू हरवली तर सॅर वाटून घ्यायचं नाही, चांगल्या बॉयसारखं वागायचं, शहाण्यासारखं वागायचं. मग माझ्या कमांडो सारखाच आपला मामा पण हरवलाय. मग तो सापडेपर्यंत आपण खाण्यासारखं वागायला पाहिजे ना. माझा कमांडो कधी सापडला नाही तरी मी रडलो नाही, मी शहाण्यासारखं वागलो. तसंच आपला मामा कधी सापडलं नाही तर. संजू, तुला मगाशी मी सांगितलं ना, घरातल्या माणसांनी किंवा बाहेरच्या माणसांनी मामाबद्दल काही सांगितलं तर विश्वास ठेवायचा नाही. तुझा मामा गावी गेलाय आणि परत येणार आहे. कळतंय का तुला मी काय सांगितलं होतं? मग संजू, तुला काय हवं असेल तर सांग, मी बाहेर आहे. संजू, आई अशी का वागते रे? आई कधीच चिडत नाही एवढी. कुहू, मम्मीला काहीच झालं नाहीये. माझी मम्मी पण असं सारखं सारखं चिलचिल करते. मला खूप विचित्र वाटतंय हे. आपण मोठ्यांच्या नको करूया, आपण ड्रॉइंग करूया. नको, मला नाही करायचंय काही. मोठ्या माणसांनी जर काही ऐकलं तर काहीच करून देणार नाही. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. ठीक आहे, आपण गपचूप खाली जाऊ आणि जर आपल्याला कोणी बघितलं तर आपल्याला खाली जायला नाही मिळणार. ओके? बाबा, डेथ सर्टिफिकेटचं काम झालंय. क्षत्रिय कार्यालयामधून फक्त ते कलेक्ट करायचंय. ते कलेक्ट केल्यानंतर मी बँकेत जाणार आहे, कारण का श्रेयसच्या नावावर जेवढे अकाउंट्स आहेत ते सगळे बंद करावे लागतील. आणि ज्या ज्या ठिकाणी श्रेयस नॉमिनी आहे तिथे सुद्धा त्याचं नाव बदलावं लागेल. त्याची एक फाईल होती, सगळे डॉक्युमेंट त्या फाईलमध्येच ठेवायचं होतं. त्यात बघतो. म्हणजे थोडी शोधाशोध करावी लागेल. शोधाशोध तर करावीच लागेल.
कारण विद्युत एक बाप आपल्या मुलाचे अकाउंट बंद करायला त्याच्या पश्चात दुसरं काय काय करायला तयार नव्हता. तयारी तर मी माझ्या पश्चात त्याच्यासाठी काय करू शकेल याची केली. बाबा मला कळते हो, पण मी हे जे सगळं करतोय ना यामागे एक कारण आहे. मुलींचा भविष्याचा प्रश्न आहे आणि हा आपल्याला त्या गाडीचं रजिस्ट्रेशन पण बदलावं लागेल. मी RTOला सुद्धा जाऊन येतो. हे सगळं करायची एवढी कसली घाई झाली तुम्हाला? बाबा मी हे सगळं करतोय का? तू तुझ्या ठिकाणी योग्य आहेस आणि बबन त्याच्या ठिकाणी. कारण बबन आणि श्रेयस मित्र कमी भाऊ जास्त होते. बाबा तुम्हाला सारखं सारखं स्वतःला सावरा सांगणं खूप सोपं आहे, पण आता तुम्हालाच मन घट्ट करावं लागेल. मला काळजी वाटते ना ती अश्विनीची, त्या 2 लहान मुलींची. अरे कुळू तर समजण्या पलीकडेची आहे रे, काही कळत नाही तिला. बाबा चला. बापरे, फोडणी पण द्यायची आहे, केवढी कामं आहेत. संजूसाठी ना काय करू, मसाले भातच. हा माई. ए माई, बरं झालं आलीस तू. तू आधी मला लसूण सोलून दे ग, तोपर्यंत मी हा टोमॅटो चिरते. हो सोलते. माई, मी काय विचार करते ना, आज संजूसाठी मसाले भात करते आणि तुला सांडगी मिरची आवडते ना ती तळते आणि कोशिंबीर सुद्धा करते. तू जेवल्याशिवाय जायचं नाहीस, कळलं? अशो ऐक ना, मगाशी आप्पांचा फोन आला होता. त्यांना खूप वाईट वाटतंय ग. आपण सगळेजण इथे इतके दुःखात होत आणि ते आपल्या बरोबर नाहीयेत. पण त्यांची पण अडचण आहे ना तिकडे. काकांना एकटं सोडून कसे येतील ग ते? माई, तू आप्पांना सांग ना, नका काळजी करू, नका इतकं टेन्शन घेऊ. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बघ. हे गावी गेलेत की नाही, मग आल्यावर ना काहीतरी सोल्युशन निघेल बघ. मान्य आहे मला कर्जाची रक्कम खूप मोठी आहे, पण माझा गणू माझ्या बरोबर आहे ना, त्यामुळे सगळं सॉल्व्ह होईल. खरंच नका घेऊ टेन्शन इतकं तुम्ही दोघंही. आशू, तुला खरंच असं वाटतंय की आप्पांना फक्त तुझ्या कर्जाचं टेन्शन आहे? हो अगं, माझ्या कर्जाचंच टेन्शन घेतलंय त्यांनी. आणि बाबा आहेत माझे ते, तर त्यांना माझी काळजी वाटणारच ना माई. माई, पण तू आप्पांना सांग, मला ना एक मोठी ऑर्डर मिळणार आहे. मी प्रेझेंटेशन दिलंय, पण त्यासाठी मला काम करावं लागेल ना, पार्लरमध्ये जावं लागेल, पॅक्स तयार करावे लागतील. हे लोक मला पार्लरमध्ये जाऊच देत नाही. त्या दिवशी मी पार्लरमध्ये गेले, पण मला अचानक घरी बोलावून घेतलं तर काय सांगू, मग माझीही चिडचिड होते ना. आणि अगं विद्युत घ्यायला आलं मला. मी काय लहान आहे, मला काही गोष्टी कळत नाहीत का? मलाही काही गोष्टींचं टेन्शन होतं, पण प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन असतं ना माई. आता खरंच तुझे आप्पा हवे होते, त्यांनीच तुला नीट समजावलं असतं. तुला आप्पांशी बोलायचंय का इतकं? आणि जर बोलणं होत नसेल ना तर थांब, आपण त्यांना ना व्हॉइस मेसेज पण पाठवायचं. हे बघ, मोबाईल पण इथेच ठेवला. आप्पा हे घे, मग व्हॉइस नोट पाठव. अगं खरंच माई, त्यांना मेसेज मिळाला ना की ते निरोप देतील आणि मला निरोप मिळाल्यावर मी तुला लगेच कळवते. नको ग असं वागू साशू, सावर न ग स्वतःला. तू असं वागत राहिलीस ना तर सगळ्यांसाठी सगळं खूप कठीण होऊन जाईल बाळा. माई अगं, हे माई पण नाही, हिला कसं समजावायचं? हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय, कारण तुम्ही माझ्या मेसेजेसना रिप्लायच देत नाहीये, कुणाचा विश्वासच बसत नाहीये. अहो, तुमच्यामुळे ना घरातले सगळेच खूप टेन्शन मध्ये येतो. तुम्ही प्लीज माझ्या मेसेजेसना उत्तर द्या. कळतंय का तुम्हाला मी काय बोलते? जर तुमचं उत्तर मला नाही मिळालं तर मी नाही बोलणार तुमच्याशी, सांगून ठेवते. अहो ऐका ना, माझे मेसेजेस खरंच तुमच्यापर्यंत पोहोचतायत ना? आणि पोहोचत असतील तर प्लीज रिप्लाय द्या ना, असं नका ना करू.
नका करू असं. मला माहित आहे तुम्ही सुखरूप आहात.